पुरणपोळी करायची नसेल तर हा आंब्याचा रस तुपाच्या पोळीबरोबर खायचा आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही कोबीची, फ्लॉवरची भाजी, भेंडीची भाजी, बटाट्यांच्या काचऱ्यांची भाजी खाऊ शकता. त्यासाठी ही खास रेसिपी रोजच्या जेवणासाठी. आंब्याचा रस आणि तुपाच्या छान पोळ्या, खमंग लोण्यासारख्या मऊ अशा भाजलेल्या. आज मी करते टम्म फुगलेल्या मऊसूत अशा छान तुपाच्या चपात्या. अक्षय तृतीयेला पुरणपोळी खाऊन झाली आंब्याच्या रस बरोबर, तर म्हटलं तुपाच्या पोळ्या करूया. मस्त टम्म फुगलेल्या आणि मऊसूत अशा. त्यासाठी मी अशी मऊसूत कणिक भिजवून घेते. अशा प्रकारे थोडंसं तेल लावून पुन्हा आपण मळून घेऊया. आता 5 मिनिटं रेस्ट द्यायला ठेवूया. कणकेत आपण थोडंसं मीठ टाकून घेतलंय. अगदी कुठल्याही प्रकारचा गहू तुम्ही वापरला तरी त्या पोळ्या टम्म आणि मऊसूत येतात, अगदी लोण्यासारख्या मऊ. त्यासाठी कणिक भिजवायची पद्धत ही अशी सैलसर पाहिजे. घट्ट भिजवलेल्या कणकेची पोळी ही नरम येत नाही, म्हणून कणिक ही सैलच भिजवून घ्यायची, मऊ भिजवून घ्यायची, तर चपाती मऊ येते, अगदी लोण्यासारखी. 5 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा हा चपातीचा गोळा मी छान मळून घेतला आहे. लोखंडी तव्यावरती मी ह्या चपात्या करते, छान होतात. प्रथम आपण तवा तापवून घेऊया. तेल लावून घ्यायचंय, थोडंसं पीठ टाकून घेऊया. अशा प्रकारचे दुमड घालायचे, एकदा असं आणि पुन्हा त्याच्यावर असं, आणि कडेने दाबून घ्यायचे, मध्ये दाबायची नाही. पुन्हा आपण पीठ लावून घेऊया आणि चपाती लाटून घेऊया. चपाती जास्त बारीक नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही. चपातीचे काठ आणि नंतर परत मधून अशी चपाती पटापट लाटून घ्यायची आहेत. जाडही नाही आणि पातळही नाही. चपात्यांना लावायला आपण साजूक तूप घेतलंय, घरी केलेलं. तवा छान तापलाय. लोखंडी तव्यावर मी ह्या चपात्या करते. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही चपाती, वरून पण आपण तूप लावून घेऊया. नेहमीसाठी जरी तुम्ही तूप वापरलं तरी हरकत नाही. नेहमी पण आपण तेला तुपाच्या चपात्या काही जण करतात, परंतु मी रोज नाही वापरत. आमरससाठी मी या तुपाच्या चपात्या करते, आमरस बरोबर, आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी. कारण पुरणपोळी खाऊन आता कंटाळा आलाय, म्हणून आता आज साध्याच चपात्या करणार आहे. आपण पुऱ्या पण करून खाऊ शकतो, परंतु तेलकट खाण्यापेक्षा चपातीसोबतच आम्ही आंब्याचा रस आणि तुपाची चपाती खाणार आहे. चपाती ही अशी खरपूस भाजून घ्यायची. एका बाजूने पहिले छान भाजून घ्यायचे आणि नंतरच चपाती उलटवायचे. असे छान ती फुगायला पाहिजे आणि त्यानंतरच ती उलटवायचे, म्हणजे त्या बाजूने ती छान शेकली जाते, कच्ची राहत नाही. छान चपाती फुगते बघा. बघू शकता आपली चपाती एकदम टम्म फुगली आहे. 4 पदरी चपाती केलंय म्हणजे त्याला पूड छान येतात. 2च पदरी चपाती केली तर त्याला पूड येत नाही जास्त, त्यामुळे 4 पदरी चपाती ही करावी. घडी कशी घालायची हे तुम्ही बघितली आहेत मगाशी. अशी खमंग चपाती भाजून घ्यायची. या पोळ्या चहासोबत सुद्धा अगदी छान लागतात.
खापराची पुरणपोळी किंवा तव्यावरच्या पुरणपोळ्या या आंब्याच्या रसाबरोबर अक्षय तृतीयेमध्ये खाल्ल्या जातात आमच्याकडे. एरवी आम्ही अशा तुपावरच्या पोळ्या खातो आंब्याच्या रसाबरोबर. मला तर ह्याच तव्यावरती केलेल्या चपात्या आवडतात, कारण त्या खमंग भाजल्या जातात. एक बाजू टम्म फुगल्यावर मी चपाती उलटून घेते. अशी भाजलेली चपाती खायला छान खमंग लागते. चपातीवर थोडा काळा डाग पडलाच पाहिजे, याचा अर्थ ती चपाती पूर्ण भाजली गेली आहे. लोखंडाच्या तव्यावरच्या पोळ्या ह्या अशाच येतात, खमंग भाजल्या जातात आणि खायलाही क्रिस्पी आणि छान लागतात. हे बघा, मस्त क्रिस्पी खमंग भाजून झालेल्या लोखंडी तव्यावरच्या ह्या चपात्या अगदी मऊ आहेत, बघू शकता. पदरही त्याला भरपूर सुटलेत. तुम्हाला वरच्या पापुद्यावरून कळेल की चपाती किती खमंग आणि किती पूड सुटलेत चपातीला आणि किती मऊ आहे, हेही लक्षात येईल. तोंडात घालताच ती अगदी लोण्यासारखी मऊ लागते. या तुपावरच्या चपात्या तुम्ही आंब्याच्या रसासोबत किंवा सकाळी गरम गरम चहासोबत खाऊ शकता. साजूक तूप लावून केलेल्या मऊ लोण्यासारख्या फक्त भाजताना त्या जास्त काळ्या करायच्या नाहीत, त्याची काळजी घ्यायची. भाजणं हे आपल्यावरती एक चपाती किती भाजायची. हे बघा, ही तूप न लावलेली चपाती आहे, एकदम मऊ. पोपडे पण तुम्ही बघू शकता किती पदर आलेत. हे बघा, साधी चपाती मी केलेली आहे, तेल तूप न लावता. किती पूड सुटलेत. आणि ह्या आहेत तुपावरच्या चपात्या, त्यासुद्धा बघा किती पूड आलेले आहेत. मस्त छान भाजली गेली आहे लोखंडी तव्यावर, एकदम मऊ आणि किती पूड आलेत बघा. प्रत्येक चपाती आपली छान भाजली गेली आहे. पुरणपोळी, गुळाच्या पुरणपोळीसोबत तर आंब्याचा रस फारच छान लागतो. अक्षय तृतीयेला आपण तो खाल्ला. आता आपण ही हापूस आंब्याची देवगडची पेटी, याच्यातले आता आपण छान आंबे पिळून घेऊया आणि ह्या आंब्याच्या रसासोबत आपण खाणार आहोत तुपाची छान मस्त पोळी, मऊसूत लोण्यासारखी. तयार आहेत ह्या आपल्या तुपाच्या छान पोळ्या. ही खापरावरची पुरणाची पोळी आणि आंब्याच्या रसामध्ये काळी मिरी पूड टाकून द्यायची. त्याच्यावरती हे साजूक तूप आणि रसाबरोबर ह्या पोळ्या. काळी मिरी पूड रसात टाकल्यामुळे आंब्याचा रस बाधत नाही आणि हे हापूस आंबे असल्यामुळे तयार असलेले हे हापूस आंबे, त्यामुळे याच्यामध्ये साखर टाकायची गरज नाही. याच्याबरोबर पण रशी, भात, भजी, पापड, कुरडई तळून मी एक रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे पूर्ण अशी. कटाची आमटी वगैरे, भजी, पापड, कुरडई, ती रेसिपी तुम्ही नक्की बघा. ही फक्त मी तुम्हाला तुपाच्या पोळ्या आंब्याच्या रसासोबत ती रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.